असेल तो सगळ्यांचा जाऊन आपला जीवन आरोग्य प्रकाशमय हो अशी आपण आपले प्रमुख पाहुणे उद्घाटक गोलूबाई यांच्या हस्ते होत आहे. सगळ्यांच्या जीवनात असा प्रकाश तेजत राहो. पण या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन अपेक्षा करतो आणि या शिबिराचे उद्घाटन झाले आहे असं मी जाहीर करतो. यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून श्री गोलूबाई रघुवंशी नगरसेवक आज की जय भवानी, देव मोगरा माता की. सर्व सन्माननीय वडीलधारे मंडळी, आपल्या प्रभागातील व इतर प्रभागातून आलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ समाजसेवक यांचं गंगामाई बहुउद्देश महिला मंडळ यांच्या वतीने स्वागत करतो. याच्या पुढेही असे कार्यक्रम होत राहतील. त्याच्यासाठी आपल्याला प्रोत्साहनपर गोलूबाई यांनी आपल्याला सांगितलंय की असे कार्यक्रम घेत राहायचे प्रभागामध्ये. त्यांच्या परवानगीने आपण आता इथं सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर आता गोलूबाई यांच्या मिसेस ताईसो त्या सुद्धा त्यांच्या हस्ते आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम लवकरच घेणार आहोत. प्रभागामध्ये राहायला सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं. याच्या पुढे शीतलताई आपल्या प्रभागाला आम्ही सोबत येतो की जण पुन्हा कोणतं बी सहकार्य आपल्याला पूर्ण राहील, कामासाठी पण आणि कार्यक्रमासाठी पण. सगळे व्यस्त कार्यक्रमातून आपल्याला सहकार्य करण्यासाठी येतील. कांता लक्ष्मी आय हॉस्पिटल हे सदैव आपल्या सेवेसाठी राहील याची मी ग्वाही देतो. कारण की परिस्थिती अशी आहे की भरपूर लोकांकडे हे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा नेत्र तपासणी करण्यासाठी सुद्धा ऑपरेशनला पैसे राहत नाही. आम्ही एकदम दुर्धर आजाराचे ग्रासलेले लोक सुद्धा पाहिले आहे आणि ते सुद्धा आम्ही भाऊ खेड्यावरून आणले. ज्यांच्या डोळ्यामध्ये पूल आला होता असे लोक सुद्धा सरांनी आम्ही पुण्याला पाठवून वाचवले त्यांचे डोळे. आपण नंदुरबार मध्ये बहुतांश लोकांना अजून सुद्धा माहिती नाहीये की कांता लक्ष्मी हॉस्पिटल 20 वर्षापासून आपल्या सेवेमध्ये इथे आहे. सगळ्यात चांगले डॉक्टर, मुंबईचे डॉक्टर, पुण्याचे डॉक्टर, नंदुरबारचे अशी संपूर्ण टीम आहे. आजपर्यंत हजारो ऑपरेशन झाले. आजपर्यंत एकही ऑपरेशन फेल झालं असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. संपूर्ण काळजी राहण्यापासून ऑपरेशन करण्यापर्यंतची संपूर्ण काळजी हॉस्पिटल घेत असते. तुमची राहायची खायची सगळी व्यवस्था हॉस्पिटलमध्ये होईल. ज्यांचे ऑपरेशन ठरेल त्यांना सर्वांना ऑपरेशन साठी आपण आपल्या हॉस्पिटलला घेऊन जाऊ. इथून चेकअप झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला काळे गॉगल वगैरे सहज देतील. जेवढी सुविधा देता येईल तेवढी सर्व देऊ. बाकी ज्यांना अजून कोणी मोठं ऑपरेशन करायचं असेल तर बाहेरच्या ऑपरेशनला 15,000 20,000 रुपये खर्च येतो, तो पेलला जात नाही. त्याच्यामुळे मुलं सुद्धा आई वडिलांच्या ऑपरेशनला आई वडिलांना आणत नाही अशी परिस्थिती आम्ही स्वतः पाहिलेली आहे. म्हणून हे कार्यक्रम आता गुरु यांनी सांगितल्याप्रमाणे आता ते सांगतील त्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात किंवा जिथं असेल तिथं आम्ही लावण्याचा प्रयत्न करू आणि आमची संपूर्ण गुरु यांची टीम याच्यासाठी काम करेल याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि काही आमच्याने चुकलं असेल तर माफ करावं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो.